नमस्कार. आपण दररोज संध्याकाळी तुळशी समोर, देवासमोर दिवा लावतो, सांजवात लावतो. पण ती का लावतो? तुळशी समोर संध्याकाळी दिवा का लावतो आपण? याचं उत्तर, दररोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने सुख आणि समृद्धी वाढते. घरात सौभाग्य वास करू लागते. यासोबतच घराचा प्रत्येक कोपरा आनंदाने भरून जाऊ लागतो. एकंदरीत हे तुमच्या घरात परिवर्तन घडवू शकते आणि आर्थिक अडचणी देखील दूर करू शकते. दररोज दिवा लावल्याने मनाला प्रचंड शांती मिळते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिविचार करत असाल आणि ताणतणाव घेत असाल तर संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या जीवनातील ताण हळूहळू कमी होईल. असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रोपात वास करते. म्हणूनच तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. म्हणून तिची दररोज पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात. तसेच जेव्हा तुम्ही हे दररोज करायला सुरुवात कराल तर तेव्हा फक्त आंतरिक शांतीच नाही तर हलकेपणाची सुद्धा भावना मिळेल. तर पाहूया आपण तुळशीजवळ दिवा का लावतात याची कथा. दिवा लावताना पण आहे की किती दिवे लावावेत, एक लावावा का दोन लावावेत? तर त्याचं उत्तर असं आहे की तुळशीला दिवा लावताना आपण विषम संख्येमध्ये लावायचे. 1, 3, 5, 7 असे लावायचे असतात. तर तुम्ही तुळशी समोर दिवा लावताना ही चूक तर करत नाहीयेत ना? ते पण समजून घ्या. चला तर आता आपण तुळशी समोर दिवा का लावतो त्याची कथा ऐकूया. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही करून सोडले होते. त्याला कसे रोखायचे असा सर्व देवांना प्रश्न पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते. तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने जालिंदर नेहमी विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल तर वृंदा आणि तिच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय असतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होतो. जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शिर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शिर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकट होतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला, तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला भ्रष्ट केले आहेस, आता मला कोण स्वीकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल. त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच शालिग्राम असं म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले. याचे प्रतीक म्हणून शालिग्राम
हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशी सोबत लावला जातो. ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यांवर भगवंत प्रेम करतो अशी श्रद्धा आहे. याच विचारांनी वारकऱ्यांनीही तुळशीला आज तागायत पूजनीय मानले आहे. त्याचे वैज्ञानिक महत्व पण आहे. पण आयुर्वेदानुसार ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न आणि आनंद राहतो, तसेच त्याची प्रतिकारक शक्ती बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, किडनीचे विकार असे असंख्य रोग त्याच्या बियांमुळे, त्याच्या पानामुळे, त्याच्या फुलांमुळे म्हणजे मंजिरींमुळे हे सर्वच औषधी आहेत, है की नाही. शिवाय तुळशीमधून निघणाऱ्या शुभ स्पंदनामुळे वातावरण देखील शुद्ध होते. या सर्व बाबींचा विचार करून पूर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे. आता ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरती होते तिथे संस्काराची नांदी असते. जिथे दान करण्याची सवय असते तिथे संपत्तीचीही कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. तर आता आपण तुळशीला दिवा लावताना या सर्व गोष्टींचा विचार करून तुळशीला पाणी घालत जास पहाटे उठून, आणि संध्याकाळी सांजवात ही तुळशीजवळ दिवा लावत जा, तोही विषम संकेत. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट नक्की करा. तुम्ही जर मला मदत करू इच्छित असाल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही मला मदत करू शकता. धन्यवाद.